होता आज देखील या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरलाय. चला टॉस आपण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी करतो आपण. हॅलो, नक्कीच या ठिकाणी आपण श्रावणी मोटर्सचे सर्व आदरणीय शैलेशदादा कुलस्कर यांचा विशेष सन्मान करतोय. मी या उद्या मामा या आपल्या शुभ त्या विशेष सन्मान सकाळपासून दादानी नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा भेट देऊन या स्पर्धेचा नक्कीच आम्हाला चांगली साथ दिले याबद्दल हा विशेष सन्मान उदय मामा आणि आर्यन या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी हा विशेष सन्मान कालकानावळे क्रिकेट संघ पलचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एक मोठं व्यक्तिमत्व शैलेशदादा कुलस्कर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाचे शुभा वाढवलेत. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. विकेट आली आणि विकेट जर पाहिलं तर समीर भोसले 9 धावा करून बाद झाला. सागर मैदानाच्या आतमध्ये सूरज निकम येतोय बॅटिंगसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती सूरज निकमला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अंकित गोळे चांगला वेगवान कटरचा वापर देखील या बॉलवरती. आता ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती त्या टप्प्याची आवश्यकता होती तो टप्पा त्याला मिळालाय आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 15 धावा आल्यात. म्हणजे जर पाहिलं तर एक मोठा फटका आला, एक्स्ट्राच्या धावा देखील आल्या, 13 धाव देखील आली, सिंगल डबल देखील आल्या आणि 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. सोपनदादा मोरे यांना देखील आपण पाहतोय आणि मला वाटते सोपनदादा आता रबरची स्पर्धा देखील त्याचे वेळ लागलेत. कारण गेल्या वर्षी रबरची स्पर्धा झाली होती याच मैदानामध्ये. त्यांची पंचक्रोशी प्रीमियर लीग झाली. त्याच्यानंतर पाहिलं तर गोळीगणीची स्पर्धा झाली. बऱ्याच स्पर्धा म्हणजे एका वर्षामध्ये विभागाला देखील तसेच पंचक्रोशीतील खेळाडूंना देखील तसेच असोसिएशनला देखील सर्वांना खुश ठेवायचंय हा मागचा त्यांचा त्यामागचा उद्देश असतो. सोपनदादांचा अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून. बॉलिंगसाठी सिद्धू चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. छावा 11 केवनाळे आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर जशी इनिंग संपेल तसा टॉस केला जाईल. मोठा फटका कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका खेळलाय. सागर भोसले याच्या बॅटमधून आल्या त्या 4 धावा. चार धावा सागरच्या बॅटमधून आल्यात. काल देखील आपण पाहिलं तर तेजसची फटकेबाजी पाहायला मिळाली. रिव्हर्सचे फटके अगदी काळोखात त्याने खेळले आणि संघाला आज त्याने इथं घेऊन आला. परंतु आता सागर भोसलेला बॅटिंग करावी लागेल. संघाचा कर्णधार आहे, संघाचा कॅप्टन आहे. खुलात टाकलेला लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. 21 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल होता आणि समोर ड्राईव्ह केला. सागर आज मात्र थांबायला तयार नाहीये या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून आला सुरेख असा फटका षटकार.
फायनलच्या मॅच मध्ये घेऊन जायचंय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जी काही बॅटिंग करायची तशी बॅटिंग तो करतोय सागर. आणखीन एक उसळता बॉल होता, त्याच्यावरती प्रहार, हुक केला, बॉल सीमारेषा पलीकडे गेला, क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. आला दुसरा षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. दोन मोठे फटके खेळले शेवटच्या 2 बॉलवरती. अगदी महागडं षटक टाकलं सिद्धूने. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहायला मिळाल्या होत्या त्या 15 धावा. त्याच्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती. 42. 27 धावा या षटकामध्ये आल्यात. सागरने मात्र जर पाहिलं तर अगदी खरपूस समाचार घेतला सिद्धूच्या गोलंदाजीचा आणि त्याच्यावरती प्रहार केले गेले, प्रतिहल्ले केले गेले. 42 वरती संघाची धावसंख्या. शेवटच्या षटकासाठी आता पाव्या कोणाला गोलंदाजीसाठी आणलं जाते. चला शेवटच्या बॉलर कोण असणार आहे घेऊन या लगेच. थोडंसं घाई करा. 3 षटकांचा सामना आहे. अजूनही बऱ्याचशा मॅचेस याच्यानंतर खेळवायच्या आहेत. लीग फॉर्मॅट आपण खेळवला होता. काल 8 टीम खेळल्या, आज 8 टीम खेळतायत. म्हणजे तब्बल 16 संघ आणि त्यांच्यामध्ये लीग मॅच हे प्रथमच आपण पाहायला मिळतंय. अगदी कळकई नवले क्रिकेट संघ पळचिल यांच्या माध्यमातून ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या ठिकाणी आयोजित केलाय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलोय. दुसऱ्या दिवसामध्ये रबर बॉलने स्पर्धा खेळवतोय. तर पाऊस पडला सकाळी आणि त्याच्यानंतर रबर बॉलने स्पर्धा खेळवायची या आयोजकांनी ठरवलं आणि ही स्पर्धा आतापर्यंत रबर बॉलने खेळवतोय. एक षटकावरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या पुढे जाते. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक घेऊन स्वप्नील दाखल झालेत. कमी गतीने टाकलेला बॉल इथे मात्र जर पाहिलं तर बॅट अगोदरच फिरवली गेली होती. अंगावरती चेंडू लागला. लेग बाईची एक धाव अशोक पवार सर कळवतायत. अशोक पवार सर मॅन फ्रॉम ठाणे. क्रिकेटची आवड असणारी व्यक्तिमत्व, पंचांची आवड असणारे व्यक्तिमत्व आणि बरंचसं काही. कोणाला कशाची आवड तर अशोक पवार सरांना कशाची आवड. परंतु आज गणेश बाविस्कर सरांचा वाढदिवस आहे. त्यांना पुन्हा एकदा आमच्या सर्व अंपायर्स तसेच कॉमेंटेटर लाईव्हची टीम यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. लॉंग ऑफ मध्ये फटका अंकित होते तिकडे, परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. ढवळी विभाग क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तुकाराम माहिरे साहेब यांचे देखील आगमन होते. या आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल व्यासपीठावरती या. तुकाराम माहिरे साहेब या व्यासपीठावरती. हुक केला हा बॉल ऑन साइडला. मोठा फटका सागरच्या बॅट मधून. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग करतोय. येतोय पुन्हा एकदा सिक्सर. एक जून म्हटलं की गणेश बाविस्कर यांचा वाढदिवस आठवतो आणि सर्वांचा वाढदिवस असतो 1 जून म्हटलं की. परंतु आमचे गणेश बाविस्कर सर खूप खुश होतात. स्विचिटचा फटका या ठिकाणी खेळलाय. आणखी आडव्या बॅटने देखील फटका आला आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6. दोन मोठे फटके सागरने खेळले.
सागर वैयक्तिक धावांवरती पोहोचलाय. 46 धावा सागरच्या बॅट मधून आल्या. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील ठोकणार का पाहावं लागेल. महत्वाच्या मॅच मध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते सागर भोसलेची. संघाची धावसंख्या 61. हुक केला आणि या स्पर्धेतील पाहायला मिळेल का अर्धशतक नंबर 2 सागर भोसलेच्या बॅट मधून ब्रँडेड फटके. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतील. पहिलं अर्धशतक नोंदवलं अभिजित जाधवने आणि दुसरं अर्धशतक कोंडवी गावचा हा सुपरस्टार सागर भोसले याच्या बॅट मधून या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ती 65 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता. त्यामधील 50 धावा एकट्या सागर भोसलेच्या आहेत. चांगली बॅटिंग. तुकाराम हैरे साहेब या ठिकाणी आलेत. ढवळी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. मला वाटतं ढवळी विभागाची स्पर्धा येते की काय. रबर बॉलची स्पर्धा गेल्या वर्षी केली होती तुकाराम हैरे साहेबांनी. पुढच्या महिन्यामध्ये पावसाळी स्पर्धा असणार आहे. म्हणजे ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच